लॉकडाउन के दौरान गुलबर्गा शहर में अशोक कॉम्प्लेक्स के ओनर ने इंसानियत की मिसाल कायम की है। जैसे कि आप जानते हैं, कोरोना वायरस की महामारी को रोकने के लिए लॉकडाउन लगाया गया है, पर कोरोना वायरस से ज़्यादा लोग लॉकडाउन से परेशान हैं। मुसलसल 3 महीने से कारोबार बंद रहने की वजह से लोग खाने पीने को मोहताज हैं और दूसरी तरफ कुछ लोगों के लिए मकान और दुकानों का किराया परेशानी की सबब बन गया है। ऐसे हालात में गुलबर्गा भरमपुर इलाके के गोवा होटल चौक पर अशोक कॉम्प्लेक्स के ओनर नारायण मनोकार ने 3 महीने का लगभग 60 से ज़्यादा दुकानों का किराया 10 लाख रुपए माफ़ कर इंसानियत की मिसाल कायम की है। दरअसल ये बहुत बड़ी बात है। ऐसे मुश्किल हालात में 10 लाख रुपया माफ़ कर देना दूसरे दुकान और मकानदारों के लिए एक मिसाल बन गया है। नारायण मनोकार के इस नेक काम को देखकर तमाम किराएदारों ने अशोक कॉम्प्लेक्स में नारायण मनोकार का फूलों से सम्मान कर शुक्रिया अदा किया है। इस मौके पर गुलबर्गा साउथ एमएलए अप्पू गौड़ा और दीगर लोग मौजूद थे। ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ರು ಭಾಳ ಖುಷಿ ಇತ್ತು. ನಮ್ಮ ಪೂರ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಪರಿವಾರದಿಂದ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ತು. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಪಾಟೀಲ್ ರೇವೂರ್ ದಕ್ಷಿಣ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಮತ್ತು ಎಪಿಎಂಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅಪ್ಪು ಕಡ್ಕಿ ಅಣ್ಣವರು ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮೀಕಾಂತ್ ಮನೋಹರ್, ಈ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಮಾಲಕರಾದ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ್ ಅಣ್ಣವರು ಮತ್ತು ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರಿಗೂ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಸರ್ವ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಎಲ್ಲ ನೀವೆಲ್ಲ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟು ಬಂದಿರಿ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದ್ಸರಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಇಂಥ ಇದು ಬಿಸಿ ಸಡನ್ ಆಗು ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಂದಾರಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೂ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಡೆಯಿಂದ ಸ್ವಾಗತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಲಕ್ಷ್ಮೀಕಾಂತ್ ಅಣ್ಣವರು ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಅಣ್ಣವರು ಇಡೀ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿಗೆಲ್ಲ ಇಡೀ ಒಂದು ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಮಾದರಿಯಾಗಿ ಸುಮಾರು ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ 100ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಶಾಪ್ಗಳಿದಾವೆ ಅವ್ರ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ನಲ್ಲಿ. ಇವತ್ತು ಈ ಕೋವಿಡ್-19ಗಾಗಿ ಇಲ್ಲಿರುವಂತ ಅವರ ಹತ್ರ ದುಕಾನ್ನಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಕಿರಾಯಿದಾರರಿಗೆ ಅವರು 3 ತಿಂಗಳದ ರೆಂಟ್ ಅನ್ನ ಇವತ್ತು ಫ್ರೀಯಾಗಿ ಅವರನ್ನ ಬಿಟ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾನು ನಿಜಕ್ಕೂ ಅವರಿಗೆ ಎಷ್ಟು ಅಭಿನಂದನೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು ಕೂಡ ಅದು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ. ಈ ಕೋವಿಡ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಂದು ಕೂಡ ಒಂದು ಸಹಾಯ ಆಗಬೇಕು. ನನ್ನ ಹತ್ರ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ವರ್ತಕರು, ನನ್ನ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಕಿರಾಯಿನಿಂದ ರೆಂಟ್ ನಿಂದ ಇರುವಂತಹ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಅವರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು, ಅವ್ರು ಬಹಳಷ್ಟು ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾವು ಮಾತನ್ನ ಅರ್ತು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಅಣ್ಣವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀಕಾಂತ್ ಅಣ್ಣವರು ಇಬ್ರು ಸೇರಿ ಇವತ್ತು ಇಡೀ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ರೆಂಟ್ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅವ್ರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಅವರು ಕಿರಾಯಿಯನ್ನ ಇವತ್ತು ತಗೋತಾ ಇಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆ ನಿಜಕ್ಕೂ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಇಡೀ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ನಗರಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾದರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾವು ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ನನಗನ್ಸುತ್ತೆ ಸುಮಾರು 5 ಲಕ್ಷಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಒಂದು ತಿಂಗಳಿಗೆ ನನಗನ್ಸುತ್ತೆ ಒಂದು ತಿಂಗಳ ಕಿರಾಯಿನೇ ಅವರಿಗೆ ನನಗನ್ಸುತ್ತೆ 5 ಲಕ್ಷಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ದುಡ್ಡು ಆಗ್ಬಹುದು. ಅಂಥದನ್ನ ಇವತ್ತು ಜನರಿಗಾಗಿ ಅವ್ರು ಬಿಟ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಿಜಕ್ಕೂ ನಮಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷದ ವಿಷಯ. ನಾನು ಇವತ್ತು ಇಡೀ ನಮ್ಮ ಜನತೆಯ ಪರವಾಗಿ, ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ನಗರದ ಪರವಾಗಿ ನಾನು ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. वो है ना, हमारे पिताजी उन्होंने हमारे को क्या सीख की है कि हो गया तो जितना हो सके उतना 4 लोगों को मदद करना चाहिए। तो इसी विचार में सोच करके जो है ना हम लोग जितना हो सके उतना मदद करना बोलते हैं। हमारे पास रहे सो किराएदार 3 महीने का जो है ना किराया हम लोगों ने जो है ना माफ़ कर दिया। वो लोग भी खुद अपना दुकान चलाए तो ही जो है ना उनको भी पेट भरता है। जब वो लोग दुकान ही नहीं खोले, दुकान नहीं चले बोले तो जो है ना उनको कहाँ से पैसे आने वाले। वो लोग आगे किराया देना बोले तो भी कहाँ से देने वाले। उनका भी धंधा नहीं है, कुछ भी नहीं है बोले तो जो है ना उन्होंने भी बहुत मुश्किल में है। खाने पीने के लिए ही उनका खुद का मुश्किल चल रहा है फिलहाल, यही 3 महीने का। तो आगे अब हम लोग उनके पास किराया मांगे बोले तो और इतना तकलीफ हो जाता है। उसके हिसाब से जो है ना सोच के जो है ना आगे उनको भी जितना हो सके हमारे तरफ से मदद करना बोल के जो है ना हम जो है ना 3 महीने का किराया माफ़ करें। 1 महीने का कितना है सर किराया शॉप का? तकरीबन 3 लाख रुपए है सबका मिला के। आज गोवा होटल गुलबर्गा में एक अशोक कॉम्प्लेक्स बोलकर है, जिन हमारे दोस्त के पिताजी हैं अशोक मनोकर साहब, जो कि एक अरसे से पब्लिक के लिए कुछ भी मदद है तो करते आते हैं। आज उनकी ही विचार पर उनके लड़कों ने यहाँ का कॉम्प्लेक्स का जो कि 60 शॉप्स हैं उनके तमाम के रेंट 3 महीने के
माफ़ कर दिए हैं, जिसका रेंट तकरीबन 3 लाख रुपए है। 3 महीने माफ़ करे मतलब 10 लाख रुपए रेंट। ऐसे ही जो कि लॉकडाउन में शॉप बंद थे उनके किराए को माफ़ करते हुए, और हमने इनको लॉकडाउन जैसे पीरियड में भी गरीब लोगों को किट्स देते हुए देखा है, गरीब लोगों की मदद करते हुए देखा है। और आज हमने ये जैसा ही हमें खबर मिली कि इतना बड़ा फैसला हमारे बड़े भाई ने लिया है, तो उसी के साथ हम लोग उनके कॉम्प्लेक्स पर आकर उनसे मुलाकात की, उनकी शालपोशी की, क्योंकि ये काम एक मामूली काम नहीं है। ऐसे काम गुलबर्गा में होते रहना चाहिए, क्योंकि तकरीबन दुकानों के मेरे को मालूम हुआ है कि जो 3 महीने का किराया है, वैसे लोग किराए को थोड़े थोड़े करके दियो बोल रहे हैं, या तो 3 महीने में से 1 महीने का माफ़ किए हैं। लेकिन हमारे बड़े भाई ने यह फैसला किया है कि 3 महीने तुम्हारी दुकान ही नहीं खुली है, तुम्हारा घर का खर्चा ही चलना बहुत मुश्किल है, तो ऐसे पीरियड में हम तुमसे क्या पैसे लेंगे बोलकर अपने तमाम शॉप्स का किराया